आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंगरुळपीर तालुक्यामध्ये असलेलं वाशिम जिल्ह्यातील अत्यंत पवित्र ठिकाण आहे हे कानिफनाथ महाराजांचं. सावरगाव येथील हे यात्रा दरवर्षी होळीच्या आधी भरते. यावर्षी देखील भाविकांनी आपण पाहू शकता मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता हे यात्रेचा सर्व फलक दिलेला आहे. पैसे का मानाच्या काठ्या आपण पाहू शकता. या ठिकाणचं हे श्री कानिफनाथांचं अधिष्ठान आहे. अत्यंत आकर्षक सुशोभित असं आपण पाहू शकता. आमचं हे श्री चैतन्य कानिफनाथांचं खूप पुरातन मंदिर आहे. कानिफनाथ महाराज इथं वास्तव्याला राहत होते. इथून त्यांचा म्हणजे आपला माहूरचा दौरा राहायचा आणि यावर्षी हा 153 आमचा यात्रा महोत्सव आहे. यात्रा दरवर्षी हा साधारणतः 9 दिवसाचा कार्यक्रम राहतो. त्याला लगतच 2 दिवस पुन्हा पौर्णिमेचा कार्यक्रम राहतो आमचा. अशी 11 दिवस यात्रा चालते. परिसरातले भरपूर लोक येतात आणि 2 दिवस ही यात्रेसाठी लोकांची गर्दी जास्त असते. नाथ संप्रदायातले लोक आणि दत्तशिखरचे लोक येतात. पंढरपूरचे नाथ संप्रदायाचे शंतीनाथ महाराज, आनंदीचे रघुनाथ महाराज, लोहगावचे मंगलनाथजी महाराज आणि पिंपळगाव चिचबनचे गोपालनाथजी असे इथं आलेले होते. आणि माहूरचे वसदेव भारती महाराज आणि धनराज भारती अमिसाई माता मंदिरचे हे पण इथं आले होते. हां, रेणुकादास गोपी हे इथं आले होते. त्यांच्या हस्ते सकाळीच 5:30 वाजता महापूजन झालं. होमहवन आणि महाप्रसादचे पूजन झालं आणि त्यांच्या हस्ते वाटपाची सुरुवात झाली. असं दरवर्षी आमचा वार्षिक कार्यक्रम इथंच. संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी राऊत, ट्रस्टी मधुकर पुरके, अशोक चव्हाण, जब्बू जाधव आणि त्या संस्थेचे सेवेकरी तत्परतेने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करीत असतात. भाविकांनी दरवर्षी ज्या काठ्या कबूल केलेल्या असतात त्या कानिफनाथाच्या मंदिरावर वरपर्यंत आणण्यासाठी आता निघालेले आहेत.
भाविकांनी अत्यंत श्रद्धेनं आणलेल्या काठ्या या ठिकाणी आपण पाहू शकता. वाजत गाजत ह्या काठ्या कानिफनाथापर्यंत नेण्यात येतात. भाविकांनी आणलेल्या ह्या काठ्या आपण पाहू शकतात. अत्यंत उत्साहाने दरवर्षी अत्यंत उत्साहाने श्रद्धेने या काट्या घेऊन भाविक त्या ठिकाणी येत असतात, रोट करत असतात, पुरणपोळीचा नैवेद्य करीत असतात. अत्यंत श्रद्धेने मनोभावेने आपल्या अधिष्ठानाची भेट घेतात, दर्शन घेतात आणि संपूर्ण वर्षभराची ऊर्जा जणू या ठिकाणी ते घेऊन जात असतात. एक वेळा हा आनंदोत्सव सर्वांनी अनुभवायलाच पाहिजे. आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.